राष्ट्रवादीमधला एक गट चाकणकरांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षातील पुण्यातील पदाधिकारी चाकणकरांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीमधला एक गट हा रुपाली चाकणकर यांच्यावर नाराज आहे अशी सूत्रांची माहिती आहे। पक्षातील पुण्यामधील पदाधिकारी हे चाकणकरांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्य महिला आयोगावर वारंवार होत असलेले ताशेरे हे अध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आज तर रुपाली चाकणकर यांनी कसपटे कुटुंबियांची भेट देखील घेतलेली आहे, पत्रकार परिषद घेतलेली आहे। मात्र राष्ट्रवादीमधला एक गट चाकणकरांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, नाराजी का आहे, काय कारण कळतंय? ऋषाली, खरं तर गेल्या काही महिन्यांपासूनच ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये नाराजी आहे ती महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावरती, कारण की सातत्यानं पक्षामध्ये प्राधान्य जे आहे ते रुपाली चाकणकर यांना दिलं जात आहे। आणि त्याचसोबतच ज्यावेळेस विधान परिषदेवरच्या आमदारकीच्या जागेच्या संदर्भात विचार करण्यात आला त्यावेळेस देखील रुपाली चाकणकर यांना पक्षामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं होतं। त्या कारणाकरता देखील पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांची जी आहे ती रुपाली चाकणकर यांच्याशी नाराजी होती आणि अशी नाराजी आहे ती उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार याकडे सुद्धा या कार्यकर्त्यांनी जी आहे ती व्यक्त करून दाखवली होती। काही पुण्यामधल्या काही पक्षातल्या कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण रुपाली चाकणकर यांची तक्रार जी आहे ती अजित पवारांपर्यंत देखील पोहोचवण्यात आलेली होती। चाकणकर या संपूर्ण महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना पक्षामध्ये निर्णय जे आहेत ते परस्पर पद्धतीने घेतात असा देखील आरोप जो आहे तो काही पदाधिकाऱ्यांकडनं ठेवण्यात आलेला होता। त्यामुळे काही पुण्यातील पदाधिकारी रुपाली चाकणकर यांच्या विरोधातली त्यांनी भूमिका घेतलेली होती आणि एक गट जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला तो रुपाली चाकणकर यांच्यावर नाराज होता, तो गेल्या काही महिन्यांपासून नाराज होता। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।